CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। गौण खनिजांच्या अवैध उत्खननाचे जाळे आता थेट वनजमिनीपर्यंत पोहोचल्याचे भादोला येथील कारवाईतून समोर आले आहे। बुलढाणा परिक्षेत्रातील भादोला वनबिटमध्ये मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी वन विभागाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 JCB आणि अन्य साहित्य असा सुमारे 19,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भादोला बिटमध्ये वनजमिनीतून मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। तपासादरम्यान गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या साईड पट्ट्यांसाठी वनक्षेत्रातून मुरुम काढण्यात आल्याचे उघड झाले। त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन महेश भीमराव जाधव, योगेश वसंतराव एकड़े आणि विजय रामा इटकर यांना अटक करण्यात आली आहे। वन विभागाच्या चौकशीत तब्बल 56 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा वन विभागांतर्गत बुलढाणा वन परिक्षेत्रातील बुलढाणा वर्तुळातील भादोला बीटमध्ये फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 523 मध्ये काही ठिकाणी अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावरून वन परिक्षेत्राधिकारी बुलढाणा यांच्यासह त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी अवैध उत्खनन झालेले दिसून आले। सदर ठिकाणी 3 ट्रॅक्टर आणि 1 JCB हा जप्त करण्यात आला। तसेच काही ब्रास मुरुम त्या ठिकाणीहून काढलेला दिसून आला। सदर मुरुम हा रस्त्याच्या साईडपट्ट्यामध्ये भरण्याचे काम चालू होते। तरी याबद्दल वन गुन्हा हा जारी करण्यात आला। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।